नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे बीबी क्रीम, सीसी क्रीम आणि डीडी क्रीम बद्दल। तर बीबी क्रीम आणि सीसी क्रीम ह्या तर आपल्याला माहिती आहेत, बरेच जणांना डीडी क्रीम काय आहे ते माहित नसेल। तर आज आपण बोलणार आहे ह्या तिन्हीमधला फरक काय आहे, तुमच्या स्किन टाइप नुसार, स्किन टोन नुसार तुम्ही बीबी क्रीम वापरली पाहिजे, सीसी क्रीम वापरली पाहिजे का डीडी क्रीम वापरली पाहिजे, कोणती क्रीम सगळ्यात चांगली आहे तुमच्या स्किन टाइप नुसार, तुमच्या एज नुसार, कोणती जास्त कव्हरेज देणार आहे, कोणती जास्त चांगली आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा बीबी क्रीम, सीसी क्रीम आणि डीडी क्रीमचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया। पहिला आपण बघूया बीबी क्रीम म्हणजे काय। तर बीबी क्रीमचा फुल फॉर्म आहे ब्युटी बाम आणि ह्या क्रीम पहिला कोरियामध्ये फेमस झाल्या आणि नंतर पूर्ण वर्ल्ड मध्ये फेमस झाल्या। तर ह्या क्रीम्स खूप लाईटवेट असतात, हायड्रेटिंग असतात आणि ह्यामध्ये SPF पण असतं। तर ह्या क्रीम्स एकदम कमी कव्हरेज देतात, म्हणजे जर तुम्हाला खूप थोडंसं कव्हरेज हवा असेल तर तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता। बीबी क्रीम सगळ्या स्किन टाइपला सुटेबल असते, म्हणजे तुमची ऑइली असेल, ड्राय असेल, सेन्सिटिव्ह कॉम्बिनेशन कोणतीही स्किन टाइप असू दे तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता। पण बीबी क्रीम सुटेबल फक्त यंग लोकांना आहे, म्हणजे जर तुमचं एज 30च्या पुढे आहे तर मॅच्युअर स्किन साठी बीबी क्रीम सुटेबल नाही आहे। बीबी क्रीम ही फक्त यंग लोकांसाठी बनवली आहे। मॅच्युअर स्किन साठी काय वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते, पण राईट नाव बीबी क्रीम फक्त यंग स्किनला सुटेबल आहे। जर बीबी क्रीम लावून तुम्हाला थोडंसं ज्यादा कव्हरेज हवा असेल तर तुम्ही त्याच्यावर थोडंसं कन्सिलर वापरू शकता। आता आपण बघूया सीसी क्रीम म्हणजे काय। सीसी क्रीम म्हणजे सीसी म्हणजे कलर करेक्टिंग क्रीम। तर ह्या क्रीम सगळ्या स्किन टाइपला सुटेबल नसतात, ह्या ज्यादातर ऑइली स्किन टाइप साठी बनवल्या आहेत। ह्या क्रीम तुमच्या डार्क स्पॉट किंवा तुम्हाला पिगमेंटेशन असेल ह्या सगळ्यांना हाईड करतात, कारण ह्या ना सीसी क्रीम कव्हरेज थोडंसं जास्त देतात बीबी क्रीम पेक्षा। बीबी क्रीम एकदम थोडंसं कव्हरेज देतात, सीसी क्रीम थोडंसं बीबी क्रीम पेक्षा जास्त कव्हरेज देतात। म्हणजे जर तुम्हाला जास्त कव्हरेज हवा असेल तर तुम्ही सीसी क्रीम वापरू शकता। सीसी क्रीम ड्राय स्किन साठी बनलेल्या नाही आहेत, ज्यादातर ऑइली स्किन साठी सीसी क्रीम आहेत। पण जर तुम्हाला सीसी क्रीम वापरायची असेल ड्राय स्किनला तर तुम्ही वापरू शकता। जर तुमचं एज 30च्या पुढे असेल, मॅच्युअर स्किन असेल तर तुम्ही सीसी क्रीम वापरू शकता, कारण मॅच्युअर स्किन साठी आणि ऑइली स्किन साठी सीसी क्रीम परफेक्ट आहे। आता आपण बघूया डीडी क्रीम म्हणजे काय। डीडी म्हणजे डेली डिफेन्स और डायनेमिक डू ऑल याचा फुल फॉर्म आहे। तर डीडी क्रीम सीसी क्रीम आणि बीबी क्रीम पेक्षा लाईटवेट असतात आणि ह्या डीडी क्रीम ज्यादातर ड्राय स्किन आणि मॅच्युअर स्किन साठी बनलेल्या आहेत। म्हणजे जर तुमची ड्राय स्किन असेल आणि मॅच्युअर स्किन म्हणजे 30च्या पुढची स्किन असेल तर तुम्ही डीडी क्रीम वापरू शकता। तर डीडी क्रीम मध्ये ना सीसी क्रीम आणि बीबी क्रीम ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन असतं। म्हणजे डीडी क्रीम तुम्हाला कव्हरेज पण देणार आहे, तुमचा ब्लेमिश डार्क स्पॉट सगळं कंट्रोल ठेवणार आहे, तुमचा ऑइलीनेस कंट्रोल ठेवणार आहे, तुमच्या स्किनला मॉइश्चराइज करणार आहे, तुमच्या स्किनला प्रोटेक्शन पण देणार आहे, म्हणजे सगळं काही डीडी क्रीम करणार आहे। जर तुम्हाला थोडंसं ज्यादा कव्हरेज हवा असेल बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम पेक्षा तर तुम्ही डीडी क्रीम वापरू शकता, तुमच्यासाठी डीडी क्रीम चांगली आहे। जर तुम्ही मेकअप करताय, तुम्हाला प्रायमर नको असेल, तुम्हाला प्रायमर वापरायचं नाही आहे तर तुम्ही डीडी क्रीम वापरू शकता। डायरेक्टली रोज जर तुम्हाला एक असा छोटासा मेकअप करायचा आहे तर तुम्ही डीडी क्रीम आणि कॉम्पॅक्ट वापरू शकता, नाही डीडी क्रीम आणि लूज पावडर वापरू शकता, तुमची इच्छा। तुम्ही कोणताही नॉर्मल मेकअप तयार करू शकता, नो मेकअप लुक टाइप असा, तर त्याच्यासाठी तुम्ही डीडी क्रीम वापरू शकता। तर ह्या तिन्ही क्रीम्स होत्या। डीडी क्रीम, बीबी क्रीम आणि सीसी क्रीम पेक्षा थोड्याशा लाईटवेट असतात, पण त्याचे फायदे खूप जास्त आहेत। कदाचित बरेच जणांना डीडी क्रीम माहित असेलही और नसेलही, मला नाही माहिती की तुम्हाला माहिती आहे का नाही, पण डीडी क्रीम बेस्ट आहे जर तुमची ड्राय स्किन आहे नाहीतर मॅच्युअर स्किन आहे। जर ऑइली स्किन बद्दल बोलणं झालं तर ऑइली स्किनला डीडी क्रीम इतकी जास्त सूट होत नाही, कदाचित ऑइली स्किनला पिंपल्स येऊ शकतात, पण तरी देखील तुम्ही एक ट्राय देऊ शकता जर तुम्हाला डीडी क्रीम आवडली तर, कारण डीडी क्रीम एकदम लाईटवेट असतात। त्यामुळे ह्या क्रीम्स तुम्ही तुमच्या स्किन टाइप नुसार ट्राय करू शकता। जर तुम्हाला कमी कव्हरेज हवा असेल तर तुम्ही बीबी क्रीमनी स्टार्ट करू शकता। जर बीबी क्रीम तुम्हाला फारच कमी वाटत असेल तर तुम्ही सीसी क्रीम ट्राय करा। सीसी क्रीमनी जरी तुम्हाला कमी कव्हरेज वाटत असेल तर बेस्ट वे की तुम्ही डीडी क्रीम ट्राय करा। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ बीबी क्रीम, सीसी क्रीम आणि डीडी क्रीम बद्दल। जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।